मित्रांनो, आज आपण ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित ठाणे यांच्यातर्फे प्रसिद्ध झालेल्या नोकर भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या भरतीची जाहिरात 16 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झाली असून या व्हिडिओमध्ये आपण अर्ज प्रक्रिया, महत्त्वाच्या तारखा, पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया यावरती प्रकाश टाकणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर एकूण 165 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये ज्युनियर बँकिंग असिस्टंट या श्रेणीतील 123 पदे, शिपाई श्रेणीची 36 पदे, सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड 5 पदे आणि वाहन चालक ड्रायव्हर या पदासाठी 1 जागा, अशा सर्व मिळून 165 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. परिवीक्षाधीन कालावधीतील वेतन इथे दिलेले आहे. ज्युनियर बँकिंग असिस्टंट श्रेणी परिवीक्षाधीन कालावधीमध्ये दरमहा 20,000 एकत्रित वेतन अदा करण्यात येईल. शिपाई श्रेणीसाठी प्रोबेशनमध्ये जवळपास 15,000, वॉचमन यांनासुद्धा 15,000 आणि वाहन चालक यांनासुद्धा 15,000 ही जी पेमेंट असणार आहे मित्रांनो, ते असणार आहे प्रोबेशनमध्ये परिवीक्षाधीन कालावधीमध्ये. त्यानंतर तुम्हाला बँकेच्या सेवेत कायम केल्यानंतर पेमेंटमध्ये बदल होणार. आपण महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत त्या बघूया. संकेतस्थळावरती अर्ज भरण्याची जी तारीख आहे ती आहे 18/8/2025 ते 29/8/2025 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याची अंतिम दिनांक आहे 29/8/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ऑनलाईन परीक्षा दिनांक अजून दिलेला नाही आहे. ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांकसुद्धा नमूद नाही आहे. संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. तर ज्या उमेदवारांना अर्ज करायचे असतील ते अर्ज करू शकतात. येथे काही सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता, किंवा या जे काही जाहिरात आहे ते आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकणार आहे, तिथून तुम्ही वाचू शकता. आता आपण शैक्षणिक पात्रता काय ते बघूया. शैक्षणिक अर्हता ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय ते बघूया. पदसंख्या 123 आपण बघितलेली आहे. वयाची अट आहे कमीत कमी 21 वर्षे ते जास्तीत जास्त 38 वर्षे ही वयोमर्यादेची अट आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता काय आहे तर उमेदवार शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण असावा अथवा समकक्ष श्रेणी धारण करून उत्तीर्ण असावा. उमेदवारास संगणकीय ज्ञान असणे आवश्यक राहील. यासाठी उमेदवाराने शासन मान्य संस्थेतून MSCIT हा संगणक कोर्स उत्तीर्ण केला असला पाहिजे. तर ग्रॅज्युएट आपण कमीत कमी 50% गुणांनी पाहिजे आणि त्यानंतर MSCIT हा कोर्स उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. किंवा ज्या उमेदवारांचा MSCIT झालेला नसेल त्यांच्यासाठी पर्याय आहे, जर तुम्ही माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामधील पदविका किंवा पदवी प्रमाणपत्र मिळवले असेल तर तुम्हाला MSCIT यामध्ये सूट मिळेल. जसं तुमचा कॅम्प्युटर डिप्लोमा किंवा IT मध्ये डिप्लोमा झालेला असेल किंवा BE झालेलं असेल तर तुम्हाला MSCIT संगणक कोर्स यामध्ये सूट मिळेल, तुम्ही पात्र असू शकता. इथे जी काही लिस्ट दिलेली आहे आपण बघू शकतो. डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन, BSc इन कम्प्युटर सायन्स, बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स, BSc इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, BE किंवा BTech इन कम्प्युटर इंजिनिअरिंग, BE किंवा BTech इन इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, BE किंवा BTech इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी असल्यास त्यास MSCIT व तत्सम अर्हतेची आवश्यकता नसेल. हा जो काही शैक्षणिक पात्रता आहे ती आपण बघितली ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदाकरता. त्यानंतर शिपाई या पदासाठी एकूण 36 जागा आहेत. वयाची अट आहे कमीत कमी 18 ते 38 वर्षे. उमेदवार 8वी उत्तीर्ण ते 12वी उत्तीर्णपर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल. सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड 5 जागा आहेत. वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्षे. उमेदवार 8वी उत्तीर्ण ते 12वी उत्तीर्णपर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल. त्यानंतर वाहन चालक ड्रायव्हर पदाचे 1 जागा आहे. वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष. उमेदवार 8वी उत्तीर्ण ते 12वी उत्तीर्णपर्यंतचे शिक्षण ग्राह्य धरण्यात येईल.
वाहन चालक पदासाठी उमेदवाराकडे 4 चाकी वाहन LMV परवाना असणे आवश्यक असेल. तर आपण शैक्षणिक पात्रता काय आहे वेगवेगळ्या पदांसाठी ती बघितली आहे. वरील पदांकरता विहित वयोमर्यादा ही 18/8/2025 रोजीपर्यंत पूर्ण असावी. म्हणजेच दिनांक 18/8/2025 रोजी कमीत कमी तुमचे 18 वय पूर्ण असावे किंवा 38 वर्षापेक्षा जास्त नसावे 18/8/2025 रोजीपर्यंत. निवड कार्यपद्धती काय आहे ते इथे दिलेलं आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आणि प्रश्नपत्रिका ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असतील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांचा विस्तृत अभ्यासक्रम आधारित प्रश्नांचा समावेश असेल. तर सिलेबस इथे दिलेला आहे. गणित, बँकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, भूगोल, इतिहास, मराठी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी इत्यादी विषय म्हणजे सिलेबसमध्ये नमूद केलेले आहेत. ऑनलाईन परीक्षेचे माध्यम जे आहे ते मराठी व इंग्रजी दोन्ही असेल. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व मुलाखतीसाठी बोलवले जाईल. ऑनलाईन परीक्षेत गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पदसंख्येच्या एकास 3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखतीस पात्र उमेदवारास मुलाखतीपूर्वी व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रांची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील व मुलाखतीस ऑनलाईन पद्धतीने मुलाखतपत्र डाउनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास त्यांनी इथे ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल ID वरती संपर्क साधावा. तर त्यानंतर मुलाखत जी होणार आहे ते एकूण 10 मार्कांसाठी होणार आहे आणि 10 पैकी 5 गुण संबंधित उमेदवारांच्या खालील शैक्षणिक पात्रता व अनुभव यानुसार देण्यात येतील व उर्वरित 5 गुण ही मौखिक मुलाखतीस देण्यात येतील. कोणत्याही शाखेची पदवी धारण केलेल्या उमेदवारास जे की प्रत्येकाकडे आहेच अप्लाय करणाऱ्यांकडे 1 गुण त्यांना मिळेल. पदव्युत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएट एखाद्या उमेदवाराची असेल त्याला 1 गुण मिळेल. CAIIB किंवा JAIIB किंवा GDCNA किंवा DCM यापैकी जे काही कोर्स ज्यांचा झालेला असेल किंवा परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील त्यांना 1 गुण इथे मिळेल. ज्या उमेदवारांकडे बँकिंग क्षेत्रातील अनुभव असेल किंवा अनुभवाचे प्रमाणपत्र असेल त्यांना 2 गुण इथे दिले जातील. असे एकूण 5 गुण हे त्यांच्या शैक्षणिक अर्हतेवरती मिळतील व पुढील 5 गुण जे असतील ते मौखिक मुलाखतीस देण्यात येतील. उमेदवारांची अंतिम निवड यादी जी आहे उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे गुणांसह अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. आणि ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांच्यासाठी परिवीक्षाधीन कालावधी प्रोबेशन पिरियड जो आहे तो 1 वर्षाचा राहील. प्रोबेशन पिरियड कालावधीमध्ये उमेदवारांची सेवा असमाधानकारक असल्यास सदर उमेदवारास सेवेत कायम करणे वा ना करण्याचा अधिकार हा बँक राखून ठेवीत आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क काय आहे ते आपण बघूया. ज्युनियर बँकिंग असिस्टंट या पदासाठी एकूण 944 रुपये फी आहे. शिपाई या पदासाठी परीक्षा फी आहे 590. सुरक्षा रक्षक या पदासाठी 590 आणि वाहन चालक या पदासाठी सुद्धा 590 परीक्षा फी असेल, परीक्षा शुल्क असेल. ऑनलाईन परीक्षेसंदर्भात उमेदवारांना महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत त्या इथे दिलेल्या आहेत. तुम्ही ही जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुपवरून डाउनलोड करून ही सर्व जी काही डिटेल नोटिफिकेशन वाचू शकता. आपण बऱ्यापैकी सर्व जे काही महत्त्वाची माहिती आहे ते बघितलेलं आहे. तर इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन आहे आणि सदर ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर दिनांक 29/8/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. म्हणजे लास्ट डेट जी आहे ती आहे 29/8/2025. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येणाऱ्या पुढील सर्व अपडेटसाठी
जोडलेला राहा आपल्या चॅनल माझा अभ्यास सोबत. धन्यवाद मित्रांनो.